तर जळगावात मुक्ताईनगर रावेरमध्ये वादळी वारा सुटला। जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पिकांचं नुकसान झालं। विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाकारली। न्याय कुणाकडे मागावा, शेतकऱ्यांचा सवाल आहे। ॲडिशनल डीपी पण त्याच्यामध्ये लावतो। काम सुरू झालेलं आहे। हे काम अजून जवळपास 3 वर्षापर्यंत चालणार आहे। पण त्याच्यानंतर आपण निश्चितपणे टप्प्याटप्प्याने, म्हणजे 3 वर्ष लागतील असं नाही, पण जसं जसं ते काम होत जाईल तसं तसं आपण हे दर्जेदार पद्धतीनं त्या ठिकाणी ही वीज जी आपल्याला दिली पाहिजे। हे जे फेलियर्स होतात, वीज नाही म्हणून फेलियर नाही आहे, इन्फ्रास्ट्रक्चर गॅप आहे म्हणून ते फेलियर आहे। दुसरं, जसं मी मगाशी सांगितलं की कनेक्शन देत जायचे आणि डीपी लावायचाच नाही, त्याच डीपीवर देत जायचे, तर जसं ओव्हरलोड झाला की तो डीपी जातो। म्हणून आता आपण डीपीचंही सेपरेशन करतोय, नवीन डीपी जास्तीचे लावतो। आणि दुसरा आपल्याला फायदा काय मिळतोय, आपल्या ऑफग्रिड सोलारमुळे आता डीपीवरही मोठ्या प्रमाणातला लोड कमी व्हायला लागलेला आहे। म्हणजे आता मी सहज ते बघत होतो तर डीपी फेल होण्याचा जो दर होता तो गेल्या 2 वर्षात हळूहळू कमी व्हायला लागलाय, कारण त्या डीपीवरचं लोड कमी होत आहे। तथापि आपल्याला अजून हे RDSS मधलं जे काम आहे हे निश्चितपणे या ठिकाणी करावं लागेल। आपण जर बघितलं तर जवळपास या ठिकाणी आता जे काही आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये 25,000 कोटी रुपयाचं डिस्ट्रीब्युशन इन्फ्राचं काम आता आपण सुरू केलेलं आहे। या कामामुळे आणि 3 वर्षाचा याला कालावधी दिलेला आहे, याचे सगळे टेंडर झाले आहेत, कामं सगळे चालू झाली आहेत। याच्यामुळे हा डीपी फेलियरचा रेट जवळपास आपण 0 पर्यंत आणू शकू, अशा पद्धतीनं याचं सगळं मॅनेजमेंट जे आहे ते आपण केलेलं आहे। आणि आता आपण वीज निरंतर योजना जी सुरू केली, आपल्याला माहिती असेल की मागच्या वर्षीपासून आपण बजेटमधनंही त्या ठिकाणी रोहित्रांकरता पैसे देतो आणि डीपीडीसी मध्येही आपण कोर आणि नॉन कोर सेक्टर बदलून त्यातही आता रोहित्रांकरता पैसा देता येईल अशा प्रकारची परिस्थिती केलेली आहे। त्यामुळे आता रोहित्र आपण मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देतो। तथापि ही गोष्ट खरी आहे की काही ठिकाणी 48 तासाच्या ऐवजी 4 दिवस 5 दिवस काही ठिकाणी लागतात, सगळीकडे लागतात असं नाहीये। प्रयत्न करून तेही 48 तासात कसं होईल हा प्रयत्न आपण करू। दुसरं, आपण जे डार्क झोनच्या संदर्भात सांगितलं, आता त्यातही आपण हा निर्णय केलेला आहे की जर एखाद्या ठिकाणी डार्क झोन सोडून, डार्क झोनमध्ये आपल्याला लावता येत नाही, पण जिथे पाणी खाली गेलेलं आहे अशा ठिकाणी आता आपण 7.5 HP ऐवजी 10 HP पर्यंत अलाउ केलेला आहे। त्याला आपण ते देतो, सौर पंप, त्याला सबसिडी पण देतो। नाही, त्यांना बुस्टर लावतोय, त्यांच्याकरता बुस्टरची व्यवस्था आपण केलेली आहे। आणि आपल्याला माहिती आहे की आपण शेतकऱ्यांकडनं विजेचं बिल घेत नाही, ते आपण रद्दच केलेले, आता आपण ते घेत नाही आहोत। आणि सौर पंपवाल्यांना तर विजेच्या बिलाचा काही प्रश्नच नाहीये। त्यामुळे मी निश्चितपणे आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की ज्यांचं पाणी खोलवर गेलेलं आहे त्यांनाही बूस्टर पंपाच्या माध्यमातून किंवा अधिक क्षमतेचा पंप, त्यालाही सबसिडी आपण दिलेली आहे, त्याच्या माध्यमातून त्यांनाही दिलासा देण्यात येईल। प्रवीण दरेकर, या ठिकाणी बच्चू भाऊ झालं तुमचं ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।